नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तू झालास मूक समाजाचा नायक या कवितेत पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण इयत्ता 10वीच्या कुमार भारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 19 अभ्यासत आहोत आणि या धड्याचा हा सेशन क्रमांक 2 आहे। तू झालास मूक समाजाचा नायक ही एक कविता आहे आणि ही कविता महानायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भातील आहे। डॉक्टर आंबेडकरांनी सर्वहारा समाजामध्ये जागृती करून परंपरा नाकारून नव्या समाजाची जडणघडण केली। मूकपणे अन्याय सहन करणाऱ्या वंचिताच्या पिढीला आत्मविश्वास दिला व त्यांना मानाने जगण्याचे बळ दिले। अशा या महानायकाच्या कर्तृत्वाची महती या कवितेमध्ये कवींनी वर्णन केलेली आहे। त्याचप्रमाणे कवींनी जेव्हा ही कविता लिहिलेली आहे तेव्हा या घटनेला 50 वर्ष होऊन गेलेले आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथील चौदार तळ्यावर जो सत्याग्रह केला होता त्याला 50 वर्ष उलटल्यानंतर या महामानवाचा गौरव करणारी व त्यांना विनम्र अभिवादन करणारी ही कविता कवी ज.वी. पवार यांनी लिहिलेली आहे। तर ह्या कवितेमध्ये कवी 50 वर्षानंतरची परिस्थिती सुद्धा कथन करत आहेत। चला तर आता आपण कवितेच्या माध्यमातून ह्या महानायकाला त्यांच्या कर्तृत्वाचे अभिमान देणारी ही कविता आता आपण अभ्यासूया। कवी म्हणतात की तू निघालास तेव्हा काळोखाचे राज्य होतं। सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती, मळ वाटेने जायचे नाकारले तेव्हा खाच खळगांनी तुझे स्वागत केले। तू झालास परिस्थितीवर स्वार आणि घडविलास नवा इतिहास। तू झालास मूक समाजाचा नायक आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत। तू फुंकलेस रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर। तू तोडल्यास गुलामांच्या पायातील बेड्या आणि केलेस उभे चौदार तळ्याच्या काठावर युद्धात जवानांना उभे करावे तसे। आता चौदार तळे म्हणजेच काय, ते महाड येथील हे तळे आहे। त्या तळ्याचे नाव चौदार तळे असे आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या सत्याग्रहामुळे यातील पाणी सर्वांना खुले करण्यात आले होते। येथील पाणी अगोदर फक्त गोऱ्या वर्ण असणाऱ्या समाजातील जे उच्च वर्गातील लोक होते त्यांनाच फक्त ह्या तळ्यातील पाणी वापरण्याचा अधिकार होता। मग त्यावेळेस त्यांनी महाड येथे ह्या तळ्यावरती संघर्ष केला, सत्याग्रह केला आणि अशा रीतीने ह्या सत्याग्रह मध्ये ते यशस्वी झाले। म्हणून त्यांना मानवंदना देताना कवी म्हणतात की हे महानायका, तू या शोषित वर्गासाठी लढा उभारायला निघालास तेव्हा काळोखाचे साम्राज्य होते। दुःख, दैन्य, दारिद्र्य व सामाजिक असमता याच्या अंधाराने शोषित वर्ग ग्रासलेला होता। सतेज किरणांनी न्याहाळलेल्या उमेदीच्या सुखांच्या सूर्यफुलांनी साथ दिलेली नव्हती। तू एकाकी होतास तरी पण तू घाबरला नाहीस, डगमगला नाहीस। तू बुरसटलेल्या विचारांच्या पारंपरिक वाटेने जायचे नाकारलेस। नवविचारांचा जागृतीचा मार्ग खाच खळग्यांनी भरलेला अतिशय खडतर असा होता। खड्ड्यांनी म्हणजेच अनेक अडीअडचणींनी किंवा संकटांनी तुझं स्वागत केले। अशा या प्रतिकूल परिस्थितीत तू तसाच उभा राहिलास, ठामपणे उभा राहिला, निश्चयपणे उभा राहिला, तमा बाळगली नाहीस। त्यावरही तू मात केली आणि नवविचारांच्या प्रेरणांचा नवीन इतिहास तू घडवला। आतापर्यंत वर्णव्यवस्थेने नाकारलेले अन्याय सहन करणाऱ्या सर्वहारा जनतेचा तू नायक झालास आणि दुर्लक्षित असलेल्या, बहिष्कृत असलेल्या भारतीय समाजात तू जागृती आणलीस, नवचैतन्य आणले, त्यांच्यात आत्मविश्वास जागृत केला।
कवी म्हणतात की तू फुंकलेच रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावरती. तुझ्या अपरिमित प्रचंड ज्ञानाच्या सामर्थ्याने तू संग्रामाचे रणशिंग फुंकलेस. अन्यायाविरुद्ध बंड करण्यास तू सज्ज झाला. आतापर्यंत गुलामगिरीच्या विळख्यात खितपट पडणाऱ्या बांधवांच्या पायातल्या दास्याच्या साखळ्या बेड्या तू तोडून टाकल्यास आणि एखाद्या युद्धात सैनिकांना सज्ज करावे तसे चवदार तळ्याच्या संग्रामासाठी सर्व दलित बांधवांना तळ्याच्या काठी उभे केलेस. पुढे कवी म्हणतात की तुझे शब्द जसे की महाकाव्ये तुझ्या पायाजवळ गळून पडावीत. तुझा संघर्ष असा की काठ्यांच्या संगेनी व्हाव्यात. तुझ्या डरकाळीने हादरलं आकाश, डचमळली पृथ्वी आणि बघता बघता चवदार तळ्याला आग लागली. महाकाव्य म्हणजे भारतीय संस्कृतीतील प्राचीन मोठ्या मोठ्या ग्रंथांना, पवित्र अशा ग्रंथांना आपण महाकाव्य म्हणतो. कवी म्हणतात की तुझे शब्द जसे की महाकाव्ये तुझ्या पायाजवळ गळून पडावेत. म्हणजे सर्व महाकाव्यांनी तुझ्या चरणाशी नतमस्तक व्हावे असे तुझे संघर्षमय शब्द होते. तुझा संघर्ष अशा की काठ्यांच्या संगेनी व्हाव्यात. संगेनी म्हणजेच बंदूक. हातातील सर्व काठ्या बंदुका होऊन बरसाव्यात असा तुझा अनोखा अप्रतिम संघर्ष होता. तुझ्या बुलंद घोषणांमुळे आकाश हादरून गेलेली पृथ्वी डळमळू लागली. तुझ्या डरकाळीने हादरला आकाश, डचमळली पृथ्वी. डचमळणे म्हणजेच हादरून जाणे. मग पृथ्वी सुद्धा तुझ्या बुलंद आवाजाने, तुझ्या बुलंद घोषणेमुळे आकाश हादरून गेले आणि पृथ्वी डळमळू लागली. आणि बघता बघता चवदार तळ्याला आग लागली. आग लागणे म्हणजे संघर्ष पेटणे. लोकांच्या मनामध्ये आतापर्यंत ज्या लोकांना स्वतःच अन्याय सहन करण्याची सवय झालेली होती त्यांच्यावरती अन्याय होत आहे. आणि बघा, जोपर्यंत आपण अन्याय सहन करत असतो तोपर्यंत समोरचा व्यक्ती आपल्यावरती अन्याय करत असतो. पण ज्यावेळेस आपण विरोध करतो, जोपर्यंत आपण ठरवत नाही तोपर्यंत आपल्यावरती कोणीही अन्याय करू शकत नाही. याची जाणीव जेव्हा आपल्याला होतो, जेव्हा आपण विरोध करतो, तेव्हा समोरचा व्यक्ती आपल्यावरती कधीच अन्याय करू शकत नाही. मग ही जी काय त्यांच्यावरती जी काय गुलामगिरीची ढाल होती ती त्यावेळेस संघर्षरूपी ह्या चवदार तळ्याच्या रूपाने त्या तळ्याच्या पाण्याला, आता पाण्याला कधी आग लागते का? उलट पाणी काय करते? आग विझवण्याचं कार्य करते. परंतु इथे काय कल्पना केलेली आहे की चवदार तळ्याच्या पाण्याला आग लागली. म्हणजेच या चवदार तळ्याच्या या संघर्षाने लोकांच्या मनामध्ये जागृती निर्माण झाली. संघर्ष पेटला, वणवा पेटला. तर ह्या ओळींमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शब्दांची किमया आणि संघर्षाचा परिणाम याची महती कथन केलेली आहे. चवदार तळ्यावर सर्वांसाठी पाणी खुले करताना महामानवाने जी काही घोषणा केली त्या शब्दांपुढे सर्व महाकाव्ये जणू काही नतमस्तक होत आहेत. आणि ही महाकाव्ये नतमस्तक व्हावी अशी त्यांचे शब्द होते. तसेच जो संघर्ष त्यांनी केला होता त्याचा प्रभाव असा पडला की शोषितांच्या हातातल्या काठ्या जणू बंदुका झाल्या होत्या. शोषित म्हणजे अन्याय सहन करणाऱ्याला आपण शोषित असे म्हणतो. डॉक्टर बाबासाहेबांचा शब्द व संघर्षाचे सामर्थ्य या कवितेतून कवीने व्यक्त केलेले आहे. पुढे कवी म्हणतात की आज 50 वर्षांनी अनुभवतोय, सूर्यफुले तुझा ध्यास घेतायत, बिगुल प्रतीक्षा करतायत. चवदार तळ्याचं पाणी तेही आता थंड झालंय. की आता ह्या घटनेला होऊन जवळजवळ 50 वर्ष होऊन गेलेली आहेत. परंतु आता त्याच्यामध्ये काय फरक आहे याचं वर्णन कवी करत आहेत. की बिगुल प्रतीक्षा करतायत म्हणजे सैनिकांनी कूच करण्यासाठी जे काही विशिष्ट प्रकारचं वाद्य वाजवलं जातं त्याला आपण बिगुल असे म्हणतो. मग कवी म्हणतात की या चवदार तळ्याच्या संग्रामाला आता
50 वर्ष उलटून गेलेली आहेत. 50 वर्षांनी तो संघर्ष पुन्हा मी अनुभव पाहतोय. म्हणजे बघा, आज आपण म्हणतो स्वतंत्रता मिळाली, सगळीकडे समानता आहे, पण जरी शब्दरूपाने आपण म्हणतो देश बदललेला आहे, स्वतंत्रता मिळालेली आहे, परंतु आपण सर्वत्र कुठे ना कुठे ही पौराणिक रूढी परंपरा आज सुद्धा आपल्या मनावरती बिंबवलेले आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या समाजामध्ये आज सुद्धा ही दयनीय अवस्था आपण पाहतो. म्हणून कवी म्हणतात की 50 वर्षांनी तो संघर्ष पुन्हा मी अनुभव पाहतो. अजूनही त्या सूर्यफुलांनी भूतकाळात पाठ फिरवली होती की सूर्यफुले तुझा ध्यास घेत आहेत. ती सूर्यफुले अजून तुझा ध्यास घेत आहेत. पुन्हा संघर्ष करण्यासाठी संघर्षाला प्रवृत्त करणारे बिगुल तुझी वाट बघत आहेत. प्रतीक्षा करणे, वाट बघणे. चवदार तळ्याचं पाणी तेही आता थंड झालेलं आहे की ज्यावेळेस ह्या महानायिकांनी संघर्ष केला होता तेव्हा कवी म्हणतात की त्यावेळेस जेव्हा त्यांनी संघर्ष केला होता त्यांच्या शब्दामध्ये असे काही सामर्थ्य होते की त्या शब्दरूपी सामर्थ्यातून त्या पाण्याच्या चवदार तळ्याच्या पाण्याला सुद्धा आग लागली होती. म्हणजे संघर्ष सर्वत्र पेटला होता, परंतु आता काय झालेला आहे, तो संघर्ष मावळलेला आहे आणि त्या चवदार तळ्याचे पाणी थंड पडलेले आहे. पण चवदार तळ्याचे पाणी आजही पुन्हा पेटवण्यासाठी आसुसलेले आहे. शोषितांची परिस्थिती अजूनही बदललेली नाही, म्हणून अजूनही त्या संघर्षाची आपल्याला आवश्यकता आहे. 50 वर्ष जरी उलटून गेलेला आहे तरी हवा तितकासा बदल झालेला नाही याची खंत कवी या ओळीतून करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही कविता इथे संपलेली आहे. आता या कवितेखालील कृती अर्थात स्वाध्याय आपण अभ्यासणार आहोत. कृती मधील पहिला प्रश्न आहे, खालील आकृत्या पूर्ण करा. याच्यामध्ये अ आणि आ दिलेला आहे. पहिला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेली गोष्ट आणि दुसरा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वागत करणारे शब्द आपल्याला आकृतीमध्ये लिहायचे आहेत. त्याचप्रमाणे आ मध्ये आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले कार्य लिहायचे आहेत. चला तर मग आता आपण एक एक करून प्रश्न सोडवूया. अ आहे, एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेली गोष्ट ती म्हणजे मळवाट. दुसरा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वागत करणारे, त्याचे उत्तर आहे खाचखळगे. आ आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले कार्य. याच्यामध्ये तुम्हाला 4 चौकटी दिलेले आहेत. 4 चौकटीमध्ये उत्तर लिहायचं आहे. पहिल्या याच्यामध्ये तुम्ही लिहिणार परिस्थितीवर मात करून नवा इतिहास घडवला. दुसरा तुम्ही लिहा मूक समाजाचे नेतृत्व केले. तिसरा आहे बहिष्कृत भारत जागा केला आणि चौथा चवदार तळ्याचा संग्राम केला. प्रश्न क्रमांक 2 आहे, कवितेतील संदर्भ आणि स्पष्टीकरण याच्या जोड्या लावायच्या आहेत. कवितेतील संदर्भ आहेत मळवाट, खाचखळगे आणि मूक समाज. स्पष्टीकरण मध्ये आहे अन्यायाविरुद्ध आवाज उठवू न शकणारा समाज, पारंपरिक वाट आणि अडचणी कठीण परिस्थिती. तर याची उत्तर तुम्ही कवितेतील संदर्भ हा प्रश्न लिहायचा आणि त्याच्या समोर डायरेक्ट उत्तर लिहायचे आहेत. इथे मी तुम्हाला लाईन लावून दाखवते रेषा जोडून, तर पण हे आता तुम्हाला डायरेक्ट उत्तर लिहायचे असतात. पाहूया पहिलं मळवाटचं उत्तर आहे पारंपरिक वाट. खाचखळगे म्हणजे अडचणी किंवा कठीण परिस्थिती. मूक समाज म्हणजे अन्यायाविरुद्ध आवाज उठवू न शकणारा समाज. प्रश्न तिसरा आणि चौथा आहे. तिसऱ्यामध्ये तुम्हाला चवदार तळ्याच्या घटनेनंतरच्या 50 वर्षात वातावरणात झालेल्या बदलाचे वर्णन करणाऱ्या ओळी आपल्याला शोधून लिहायच्या आहेत आणि चौथ्यामध्ये चवदार तळ्याच्या संघटनेसंदर्भात तुलना करायची आहे. 50 वर्षापूर्वीची परिस्थिती कशी होती आणि आता 50 वर्षानंतरची परिस्थिती कशी आहे त्याचं वर्णन तुम्हाला करून लिहायचं आहे. उत्तर पाहूया आपण. चवदार तळ्याच्या घटनेनंतरच्या 50 वर्षात वातावरणात झालेल्या बदलांचे वर्णन. पहिला आहे सूर्यफूल ध्यास घेत आहेत. दुसरा आहे बिगुल प्रतीक्षा करीत आहे. तिसरा आहे चवदार तळ्याचे पाणी थंड झाले आहे. आणि चौथा प्रश्न, पुढील प्रश्न आहे 50 वर्षापूर्वीची परिस्थिती आणि 50 वर्षानंतरची परिस्थिती. तर पहिला आहे सूर्यफुलांनी पाठ फिरवले आहे. दुसरा आहे रणशिंग फुंकले होते आणि तिसरा आहे चवदार तळ्याचे पाणी पेटले होते. तर 50 वर्षानंतरची परिस्थिती काय? सूर्यफुले ध्यास घेत आहेत, आता बिगुल वाट पाहत आहेत आणि आता चवदार तळ्याचे पाणी थंड झालेले आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे काव्य सौंदर्य. त्याच्यामध्ये तुम्हाला 3 अ, आ आणि ई विचारलेला आहे. आपण प्रश्नाप्रमाणे उत्तर पाहून घेऊया. अ आहे तुझे शब्द जसे
की महाकाव्ये तुझ्या पायाजवळ गळून पडावीत. तुझा संघर्ष असा की काठ्यांच्या संगणी व्हाव्यात. ह्या ओळीचे रसग्रहण करायचे आहे. तर आशय सुंदर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रस्थापित वर्ण व्यवस्थेविरुद्ध महाड येथे चवदार तळ्याचा जो संग्राम केला व शोषितांवरील अन्यायांविरुद्ध लढा उभारला, त्याच्या 50 वर्ष पूर्तीनंतर कवी ज.वी. पवार यांनी तू झालास मूक समाजाचा नायक या कवितेमध्ये आपले मनोगत व्यक्त केले आहे. मूक समाजाच्या ह्या महानायकाला अभिवादन करताना त्याच्या कार्याचा यथोचित गौरव केला आहे. पुढे उत्तर कंटिन्यू आहे. काव्य सौंदर्य. उपरोक्त ओळीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शब्दांची किमया आणि संघर्षाचा परिणाम याची महती कथन वर्णन केलेलं आहे. चवदार तळ्यावर सर्वांसाठी पाणी खुले करताना महामानवांनी जी काही घोषणा केली होती त्या शब्दांपुढे सर्व महाकाव्ये जणू काही नतमस्तक व्हावीत तशी नतमस्तक झालेली आहेत. तसेच तो संघर्ष केला त्याचा प्रभाव असा पडला की शोषितांच्या हातातल्या काठ्या जणू जहाल बंदुका झाल्या. डॉक्टर बाबासाहेब शब्द व संघर्षाचे सामर्थ्य यातून व्यक्त होते. भाषिक वैशिष्ट्य पाहूया आपण. मुक्त छंदात म्हणजे मुक्त शैलीत लिहिलेली ही कविता आहे. त्यातील ओजस्वी शब्दकळेमुळे कार्यकर्त्याच्या काळजाला भेट भिडते. काव्यात्मक थेट विधानांमुळे त्यातील विचार परिणामकारक झाले आहेत. महाकाव्याची नम्रता व काठ्यांचा बंदुका या प्रत्येकी शांतरस व अद्भुत रस यांची निर्मिती करतात. पुढील प्रश्न आहे आ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कवितेतून जाणवलेले कर्तृत्व तुमच्या शब्दात लिहा. उत्तर. पारंपरिक वर्ण व्यवस्थेने नाकारलेले व दैन्य दारिद्र्याच्या अंधारात खितपत पडणाऱ्या मूक समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नव विचारांचा प्रकाश दाखवला. अन्यायाविरुद्ध न बोलणाऱ्या समाजात जागृती निर्माण केली. सर्व सुखांनी पाठ फिरवलेली असताना या अडीअडचणींचा मार्ग असताना पारंपरिक वाटेने जायचे नाकारून कठीण परिस्थितीवर मात करून डॉक्टर बाबासाहेबांनी नवा इतिहास घडवला. पुढे उत्तर कंटिन्यू आहे. बहिष्कृत भारताला आत्मविश्वास दिला. अगाध ज्ञानाच्या बळावर लढा पुकारून शोषित जनतेच्या पायातल्या बेड्या मुक्त केल्या. चवदार तळ्याचा संग्राम यशस्वी केला. अशा प्रकारे पीडित व शोषित समाजाला सन्मानाने जगायला शिकवले. पुढील प्रश्न आहे ई. अगाध ज्ञानाच्या बळावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य तुमच्या शब्दात थोडक्यात लिहा. उत्तर. अतिशय कठीण परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांनी बॅरिस्टर ही पदवी संपादन केली. उच्च विद्याविभूषित होते. त्यांनी आपल्या अगाध ज्ञानाच्या बळावर इथल्या बहिष्कृत समाजाला अन्यायाविरुद्ध मुक्त करण्याचे अतिशय महत्त्वाचे कार्य अंगीकारले. शोषित पीडित वर्ण व्यवस्थेतून नाकारलेल्या समृद्धीपासून वंचित असलेल्या जनतेला संघटित केले. पुढे उत्तर कंटिन्यू आहे. त्यांनी शिका, संघटित व्हा व संघर्ष करा हा मूलमंत्र देऊन शोषित समाजाला आत्मविश्वास दिला. अन्यायाविरुद्ध लढा देण्यास प्रवृत्त केले. चवदार तळ्याचा संग्राम यशस्वी केला. समाजाला बोधितत्वाची शिकवण देऊन बौद्ध धर्म स्वीकारला. स्वतंत्र भारताचे संविधान लिहून भारतीय राज्यघटनेचे ते शिल्पकार ठरले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या अगाध कर्तृत्वाला मानवंदना देण्यासाठी भारतरत्न हा सर्वोच्च बहुमान सन्मानाने बहाल करण्यात आले. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे ही कविता इथे संपलेली आहे. धन्यवाद.